विधिमंडळावर पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये बंटी पाटील सहभागी झालेले आहेत। हातामध्ये भोपळा घेऊन हे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हातामध्ये भोपळा देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारच्या या घोषणा दिल्या जातात आणि विरोधकांनी आज हातामध्ये भोपळा घेऊन हे आंदोलन केलेले आहे। भोपळा दाखवतात विरोधक आणि भोपळ्यावरून घोषणाबाजी आता सुरू आहे। तर पावसाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि पावसाळी अधिवेशनामध्ये जनतेच्या हातात काय लागलं तर जनतेच्या हातामध्ये सत्ताधाऱ्यांनी भोपळा दिला अशा प्रकारच्या या सगळ्या घोषणा सुरू आहेत आणि विरोधकांनी हे आंदोलन केलंय। तर दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं कल्पकतेनं आंदोलन करताना विरोधक आपल्याला दिसतात। तर जेव्हापासून हे अधिवेशन सुरू आहे त्या दिवसापासून अगदी दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं विरोधकांनी कधी घोषणाबाजी केली तर कधी अशा प्रकारे काही वस्तू हातामध्ये धरल्या। तर आज आता ती शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत। आज संध्याकाळी कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे। तेव्हा आज काय नेमके महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जातात अधिवेशनामध्ये बघणं महत्त्वाचं आहे। मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये जनतेच्या हातामध्ये सत्ताधाऱ्यांनी भोपळा दिलेला आहे, सरकारनं भोपळा दिला अशा प्रकारची ही घोषणाबाजी केली जाते। काय नेमक्या मुद्द्यांवरून सरकारनं हा जनतेला भोपळा दिलेला आहे असं विरोधकांना वाटतंय। हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल ज्यावेळी माध्यमांबरोबर ते बोलतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। तर हाती भोपळा घेत विरोधकांचं पायऱ्यांवर अशा प्रकारे हे आंदोलन सुरू आहे। काल टॉवेल गुंडाळून बनियन घालून विरोधकांनी आंदोलन केलेलं होतं। या आंदोलनाची सगळ्यांनीच हसून दखल घेतलेली होती। कधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी तर कधी एकंदरीतच आता संपूर्ण जनतेसाठी अशा प्रकारे विरोधकांचं आंदोलन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुरू आहे।